आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। पीआरएम सोर्स कोड चोरी प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करू असा इशारा पीआरएम कंपनीच्या जिल्हा समन्वयक आणि कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती देखील करण्यात आलेली आहे। अहिल्यानगरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये सॉफ्टमेट कंपनी आणि पीआरएम कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी सोर्स कोड चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 3 महिने उलटलेत, तरी अद्याप सायबर पोलिसांनी एकाही आरोपीला अटक न केल्यानं संतप्त झालेल्या पीआरएम कंपनीच्या राज्यातील जिल्हा समन्वयक कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची भेट घेत निवेदन दिलेलं आहे। तसंच लवकरात लवकर आरोपींना अटक करून कारवाई केली नाही तर राज्यभर उपोषण आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय। बँक ऑफ महाराष्ट्रच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्हा परिषदेची झेडपीएफएमएस प्रणाली 31 मार्चला बंद झालेली आहे। हा फक्त पुणे एकट्याचा प्रश्न नाही। आमच्या पीआरएम कंपनीमध्ये जवळपास 450 ते 500 एम्प्लॉई आहेत आम्ही। त्यामुळे हे सर्वांच्याच पोटावर पाय दिल्यासारखं झालेलं आहे। शासकीय ऑफिस असतील किंवा इतर कुठलेही ऑफिस असतील हे आजकाल ऑनलाईन झालेले दिसत आहेत, परंतु महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद आज बँक ऑफ महाराष्ट्राच्या एका कुरघोडीमुळे किंवा चुकीमुळे सर्व ऑफलाईन पद्धतीने कामकाज करण्यासाठी सर्वांना ऑफलाईन कामकाज करावे लागत आहे। आमच्या रोजचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, कारण सध्या राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे। अशा घटनांना आळा बसावा म्हणून आमची लिखित निवेदनाद्वारे एसपी साहेबांकडे तक्रार दिलेली आहे। आजपर्यंत 3 महिने होऊन सुद्धा आरोपी हे अटक झालेले नाहीत। तर मग याच्या संदर्भात आमच्या मनात एक शंका निर्माण होते की गुन्हेगार आणि पोलीस प्रशासन यांच्यात कुठं ना कुठं तरी काहीतरी धागेदोरे आहेत का। जे काही माझे कर्मचारी होते आणि जे सॉफ्टमेट कंपनी आहे त्यांनी जे सोर्स कोड चोरी केले आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावी हे आमचं सगळ्यांचं विनंती आहे। संबंध महाराष्ट्रात जर तात्काळ जर या गुन्ह्याची कारवाई जर केली नाही तर आम्हाला कडक पावलं उचलून आम्हाला वेळोवेळी उपोषण करावं लागतील। मंत्रालय असेल तर मंत्रालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली पाहिजे आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।